आपल्या संकटापेक्षा आपला देव लय मोठा आहे. संकट किती काय एवढंच आहे. किती संकट आहे, फक्त अंगच भिजतंय. पण माझा देवाचा सगळा पसारा उघड्यावय. ए तुम्ही जाचान इसी लावचान, गरम इसीचं बटन टाकचान. इथं आहे का इसी? इथं कशाचं बटन टाकायचंय? मग आपल्या संकटापेक्षा आपला देव किती मोठा आहे. पण आपला आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वासाला फार मोठी काय आहे ताकद आहे. ती हरीच्या दासा काय किती गोड प्रमाण दिलं महाराजांनी. भय नाही त्रिलोकी. त्रिलोकी म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. हरीच्या दासाला हा नुसतं मर्यादित नाही हे. मग देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आपलं कोड मामा वय ते मामा सोडतात. आपल्याला सोडायची काय गरज आहे. आपण काय करतो, एक काम करतो, हजारो काम ती आपली मामा करतात. विठाला विठाला रामकृष्ण हरी हे हरी जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने सुख झाले सागरे तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले सागरे रूप पाहता लोचने सुख झाले सागरे तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा विठ्ठला बरवा
तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापरत्नाचे विवर सर्व सुखाचे आगर बापरत्नाचे सर्व सुखाचे आगर बापरत्नाचे विवर सर्व सुखाचे आगर बापरत्नाचे विवर सर्व सुखाचे आगर बापरत्नाचे विवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापरत्नाचे विवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय 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 हरे हरे काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार सांगू आता संताचे उपकार निरंतर जागरी निरंतर जागरी निरंतर जागरी काय जावे त्याचे भावे उतरावे कामने बच्चा दे कामने बच्चा दे नोटिया कामने बच्चा दे नोटिया कैसे आमाही संभाले कैसे आमाही संभाले काय जावे त्याचे भारी उतराय काय जावे त्याचे भारी उतराय विनोहा पाय जीव थोडा पाय जीव थोडा देवी तो पाय जीव थोडा भक्तार कुमार काय म्हणलं कुमार कुमार
काय सांगू आता संतांचे उपकार 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 निरंतारा जागवेचे निरंतारा जागवेचे काय जागते वाले उतराई काय जागते वाले उतराई निरंतारा निरंतारा
काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, ठेवे तुहा पायी जीव थोडा, ठेवी तुहा पायी जीव थोडा. सहज बोलणे हाची उपदेश, करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते. ऐका आता जागेवर बसून घ्या, कुणी फिरू नका. कीर्तनामध्ये मामाच कीर्तनात थांबतात, तुम्ही कशाला दर्शनाला येता इकडं? मामाला काय आवडतं? काय आवडतं मामाला? काय आवडतं? कोण सांगेल मामाला काय आवडतं? ऐका जागेवर बसून घ्या, आजूबाजूला कोणी फिरू नका. मामाला कीर्तन आवडतं, मामाला प्रवचन आवडतं, मामाला भजन आवडतं, म्हणून मामा कीर्तनात बसतात. आणि तुम्ही कीर्तनात उठून जर असेल तर मग ते दर्शन होत नाही. मी ऐकून घ्या काय सांगतोय, इथं बसून घ्या, बसून घ्या. माई मामाच कीर्तन असत, आपण कोणतं काम हालचाल करायचं. 4 चरणाचा अभंग मी 3 चरण म्हटलं, 1 चरण बाकी ठेवले. नोहे हा एकल्याचा खेळ, मनोनी जुळविलाई मेळ, किंवा केला मेळ. कीर्तन हे खेळ मेळी गदारोळी, आनंद घ्यायचा असतो कीर्तनामध्ये. आता एवढंच ठिकाण आनंदाचं राहिले, एवढंच ठिकाण. आता इतरत्र आनंद मिळत नाही, संवाद याच ठिकाणी होतोय. आता इथून जर जागा सोडली ना, सारे वाद चालू आहे, सारे वाद चालू आहेत. मी मोठा का तू मोठा, तू छोटा का मी मोठा, सगळे वाद आहेत. या ठिकाणी संवाद आहे. म्हणून आपण आपला जर उद्धार करायचा असेल, एवढं ठिकाण राहिले नाही. कलियुगामध्ये तुमच्या आमच्या उद्धारासाठी एवढा खटाटोप झालेला आहे. ठीक आहे, शेवटचे चरण अतिशय सुंदर सांगते. काय तुका म्हणे वत्स धेनुसिया चित्ते, तैसे आमाहित सांभाळिते.
तैसे आमाहित संभाळीती. तू का म्हणे वत्स धेनुच्या चित्त म्हणजे गायचं चित्त कुठं असतं? गायचं चित्त गाय कळते का? गायचं चित्त वासरावर असतं आणि मायचं चित्त लेकरावर असतं. बरं अजून आपण हा ऐका. तू का म्हणे वत्स धेनुची या चित्ती तैसे आम्हा हित सांभाळेल. आणि संताचं चित्त बाळूमामा चित्त कुणाकडे? आपल्याकडे. आपल्याकडे. मायचं चित्त लेकराकडे, गायचं चित्त वासराकडे, मामाचं चित्त आपल्याकडे. म्हणून असा साधा सोपा 4 चरणाचा अभंग. विठाला 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 विठाला. बसून घ्या खाली बसा आता. ऐका. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, पांडुरंगाकडे प्रथम मन मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाय के वचन कमलापती माझे रंकाची विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्राप्त घेतला भंग विश्वमान्य विश्व विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत श्रीमंत माझ्या नाडोबारायचे लाडके संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा अभंग सेवी करणे मला. विठाला विठाला विठाला. आज काय निमित्त कीर्तन की निमित्त कीर्तन आहे तर ऐका. आज आपल्या इथं बाळूमामांचा हे आलेला दुसरा दिवस आहे. बघा नंबर 14 आहे. प्रति आत्मापुरा उतरलंय. हो का बरं? तर ज्या वेळेस मुळे महाराज आणि मामा मुळे महाराजांनी बोलून घेतलं, बाळू इकडे. गुरूंचा आदर्श आस्था राखली आणि मामा गुरूंच्या समोर येऊन बसले. ए बाळू, मी देवांचं बघतो, तू लोकांचं बघ. मी देवांचं बघतो,
तू लोकांचं बघ. त्यावेळेस तिकडून नका जाऊ म्हणा महाराज, तिकडून जाऊ. आता इकडे येऊ नका, इकडे येऊ नका. आता तुम्ही जागे बसा, कीर्तन ऐका, कीर्तन ऐका. मामा तुम्हाला कृपा बसून करतील. अजिबात जागा सोडू नका. नंतर दर्शन घ्या. रात्र आपलीच आहे. चित्त चित्त मामा चित्तात साठवायचे. हो मामा चित्तात साठवायचे, हृदय साठवायचे. मामा ऐका, सर्वांना विनंती, कुणी सुद्धा उठू नका. मामा कीर्तनात येऊन बसलेत. आता मामाला कथा कीर्तन आवडतं, प्रवचन आवडतं, भजन आवडतं. आणि आपण तर त्या कीर्तनामध्ये डिस्टर्ब करत असेल तर ते बरोबर वाटणार नाही, त्यांना समाधान वाटणार नाही. मग ऐकून घ्या. त्यावेळेस मुळे महाराजांचं वाक्य आहे, बाळो तो लोकांचं बघ. लोकांचं बघ म्हणजे गावोगावी फिरतो ही मामाचा हात, गावोगावी फिरतो ही मामाचा हात, डोळ्यांना देतो दाखो ऐका. मामाचा तर गावोगाव फिरतोय का नाही माय? इकडे लक्ष द्या. फिरतोय का नाही? का फिरतोय? याचं कारण काय? दीन दीन दुबळ्यांना देतो या तो बळ. तुमच्या आमच्या संकट टाळण्यासाठी मामा प्रत्यक्ष आपल्या दारी आले, घरी आले. काय तुकोबाराय ज्या वेळेस म्हणत होते, देव घ्या कुणी आयता आलाय घर पोसोनी. लोक म्हणले देव न लगे साठवले ते रुतले जागे. तुमचा देव ठेवण्यासाठी आमच्याकडे जागा शिल्लक नाही. मग एवढ्या पावसामध्ये तुम्ही आला, कुणासाठी आला? मामासाठी आला. आणि मामा कुणासाठी आलेत? कुणासाठी आलेत? बोला ना, कुणासाठी आलेत? अरे कुठं आत्मापूर, कुठं कर्नाटक राज्य, कुठं आपला इंदापूर तालुका, कुठं अंथरुणे गाव, कुठं आपलं घर. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी मामा इथपर्यंत पोहोचलाय. मग हे मामा हृदयात साठवायचे. खडवायला उंबऱ्या सारखा, खडवायला उंबऱ्या आत्मापुरुषा बाळू मामा गारजा सारखा, आत्मापुरुषा बाळू मामा गारजा सारखा. तो गारवा आपलं कल्याण करण्यासाठी इथं आलेत. एकटे नाही आले मामा, त्यांच्या बरोबर मेंढी माऊले आले, बकरी वळणारे मेंढके दादा आले. आपल्याला एक तास नीट बसवत नाही. हे अहो रात्र उन्हाळ्यामध्ये 12 महिने किती ऋतू असतात? किती ऋतू असतात आबा? 3 ऋतू. काय? हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा. आता प्रत्येकाला वाटतंय मी कवा घरी जाईन भिजतोय. प्रत्येकाला घरी वाटतंय नको बाबा जायला. वाटतंय का नाही? घरच्याला वाटतंय नको जायला, हितल्याला वाटतंय घरी कवा जाईल. वाटतंय का नाही? माझ्या मामाचे मेंढके दादा बघा वाघरी पशी झोपले असतील हे अशा उघड्यावर. हा स्वयंपाकी दादा उघड्यावर स्वयंपाक चालू आहे का? पृथ्वी आसन आणि आकाश हे मंडप आहे माझ्या मामाचं. आणि आपण काय सेवा करतो? ओलीची जागा ओलीच आहे, कपडेच भरतात, पाऊसच येतोय, जायलाच नको. अरे तुमच्या जगाचा कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्टविती, परोपकार, याला परोपकार म्हणतात. हो आपण बी नीट राहत नाही आणि दुसऱ्याला करा दिल्याशिवाय राहत नाही. अरे कमीत कमी दुसऱ्याचं कल्याण करू नका, पण स्वतः तर नीट राहा. विठाला 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 विठाला. हो मग त्यावेळेस ऐका, 3 सप्टेंबर
4 ऑक्टोबर 1892 3 सप्टेंबरला गेलते मामा. तुमच्या आमच्या कल्याणासाठी भगवंताने अवतार घेतला. जगाच्या पाठीवर कन्याकुमारी ते हिमालय या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा उतार अहिल्यादेवी होळकरांनी केला. जिथं तिथं घाट बांधले, मुख्या प्राण्यांसाठी तलाव बांधले आणि माझ्या माईला पदवी दिली काय तर पुण्यश्लोक. काय दिली पदवी? पुण्यश्लोक पदवी दिली. पुण्यश्लोक आणि पुण्यश्लोक पदवी दिली. पण माझ्या भगवान शंकरा करमलंच नाही ना. हो मग तुकोबारायानंतर संत जन्माला येणार नव्हते. हे तुकोबारायाचं गाथा सांगतो, वेद सांगतात. पण भगवान शंकराला करमलं नाही. अरे एका धनगर कुळात माझ्या भगवान शंकराने अवतार घेतला. अवतार घेतला कसा घेतला? कुणासाठी घेतला? साधू संत येती घरा जीवन सुखाचा. साधू संत येती घरा जीवन सुखाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. बाळू संत येती घरा जीवन सुखाचा. बाळू संत येती घरा जीवन सुखाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. साधू संत येती घरा जीवन सुखाचा. साधू संत येती घरा जीवन सुखाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. साधू संत येती घरा जीवन सुखाचा. साधू संत येती घरा जीवन सुखाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. ईश्वरी आला फुटभर भंडार देवनी गेला. फुटभर भंडार देवनी गेला. फुटभर भंडार देवनी गेला. आजवरी कमी लई दुखात. आजवरी कमी लई दुखात. बाळू मामा आले सुंदर रूपाचा. 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 बाळू मामा आले सुंदर. साधू संत घरी आले. हे दुःख वाटतं का माहिती कुणाला? वाटतं का दुःख? आता इथं कुणा कुणाला दुःख? हात वर करा बरं. करा की. काय महाराज इथं दुःख वाटतं का कुठं? काय बोलतोय का? हा एवढे मोठे साधू महात्मा आमच्या गावात आले आणि आम्हाला दुःख आहे का? नाही ना दुःख. मग इथं काय? सुखाच्या लहरी आहे. हे सुखाचं भंडार आहे. हा याच ठिकाणी आनंद घेता येतो. इतरत्र आनंद घेता येत नाही. परमानंद हितच होतो. पण बाळू मामा आपल्या होता तीर्थाचे माहेरा. सर्व सुखाचे भंडारा. सर्व सुखाचे भंडारा. सर्व सुखाचे भंडारा. तीर्थाचे माहेरा. सर्व सुखाचे भंडारा. सर्व सुखाचे भंडारा. भंडार कशाला म्हटले? भंडार कोठार. कोठार हा तिथं काहीच उणीव नसते. म्हणून काहीच उणीव नाही. फक्त आपलं चित्त निर्मळ करायचं. माहिती तुम्ही चहा करता का ग? चहा काय महाराजा बोलतोय का? आम्ही चहा करत नाही का? चहा करताना पातेलं आतून घासता का बाहेर नको? मी बोललेलं कळत नाही मराठी. आता इंग्रजी बोलू पाहिजे. हा चहाचं पातेलं आतून घासता का बाहेरून? हा जुन्या बाया माझ्या महिला वर्षाच्या ती पातेलं घासायच्या वर्ण बेरवायच्या. वर्ण बेरवायच्या ना. आणि आतून काय करायच्या? स्वच्छ. का बरं स्वच्छ? चहात कचरा. चहात कचरा चालत नाही. चहात कचरा चालत नाही. अरे साध्या चहात कचरा चालत नाही. मग हृदयात कचरा चालेल? हो अजिबात घालू नका. तुमची परीक्षा आहे.
ही परीक्षा आहे मामाची. मग आपली परीक्षा आहे ते मामा घेतात. अरे कॉम फुटत नाहीत आपल्या अंगाला, ठीक आहे, जवळ चालते जवळ चालू. तर ऐका, त्यासाठी चित्त तुका म्हणे चित्त करा निर्मळ येऊ नये गोपाळ, राहत आपलं हृदय निर्मळ पाहिजे. भगवंताला हे म्हणायची गरज नाही, भगवंत ऑटोमॅटिक येतो. आपला देह, आपलं वाणी, आपलं चित्त पवित्र झालं रे झालं, ऐका ना, थांबा. भगवान परमात्मा ऑटोमॅटिक येत असतो. म्हणून आज या ठिकाणी सुंदर असे मृदंग वादक आपल्या गावचं वैभव आहे. 18 वर्षाचं हे पिल्लू घुमावतंय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सगळे टाळकरी आपल्या गावचे याच भूमीत जन्मलेले. ज्योती पाटलाच्या घरी मामांचा मुक्काम असायचा आणि मुक्काम असताना आता अलोट गर्दी व्हायची. पण ज्योती पाटलाच्या घरी मुलांची कमतरता होती, माणसाची कमतरता होती. आलेल्या शांतरा शांतरा की आता तुम्ही इथं बोला, न्याय आहे तुमचं. पुढे या, कोणाला जागा नसेल तर 1,500 मिळायचं असतं म्हणजे उभ्या पावसात भिजला असता. इथे या ना, हो. इथे या ना पुढं. विठाला 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 विठाला. बिद्री गावामध्ये मामाचा मुक्काम. सहवास वाढत गेला आणि सहवास वाढत असताना दादा गंगापुरे नावाचं त्यांचे एक लहान बाळ घरी असायचं. आणि ज्या वेळेस मामा यायचे त्यावेळेस लोक भेटीला यायचे. त्यावेळेस प्रत्येक जण मोकळा येत नव्हता, हातात काहीतरी घेऊन यायचं. हातामध्ये काहीतरी आला, तुम्ही मोकळे आला, कोणी नाही आला, भाकरी आणल्या ना. हा, तशी त्याही काळात मामांच्या घरी फळं अनेक गोडधोड घेऊन यायचे. पण मामा नुसता स्पर्श करायचे आणि बाजूला व्हायचे. ते तसंच ठेवायचे आणि ती लोक गेल्यानंतर सर्व मुलांना ते वाटायचे. असा विषय व्हायचा. अनेक जण जण आली, अनेक आली, किती लोक आली, लोक येण्याचं गणित नाही. मग त्यावेळेस नुसता मामाचा भांडरा त्याच्यावर टाकला, सर्वांना ते पुरत होतं. पण ही परीक्षा घ्यायची नाही, ही परीक्षा नाही घ्यायची. आणि त्यावेळेस हे वाढत असताना एका जणाने केळीची फणी आणली आणि केळीची फणी आणल्या त्याचं एक एक केळ घ्यायचं आणि मामा मुलांच्या दिशेने भिरकावायचं. असं मुलांच्या दिशेने भिरकावायचं. ती मुलं अशी वरच्या वर केळ झेलायची, वरच्या वर केळ झेलायची. आणि केळ झेलत असताना अचानक दादा गंगापुरेकडे लक्ष गेलं मामाचं आणि त्यांनी एक केळ घेतलं आणि त्या गंगापुरेच्या अंगावर टाकलं. मुलगा लहान होता पण परत जाऊन ते केळ हातामध्ये नाही सापडलं, असं पोटा पडून पण झेललं, खाली पडून दिलं नाही. त्यावेळेस नाही खाली पडून दिलं. मग वय वर्ष 11 त्या बाळाचं, ऐका, वय वर्ष फक्त 11 आहे. त्यावेळेस त्याला वाटलं हा मामाचा प्रसाद आहे, भूमीवर खाली पायदळी कसा पडून द्यायचा, पण पोटावर झेलला. त्यावेळेस मामाने त्याला आशीर्वाद दिला, उभ्या आयुष्यामध्ये तुला काहीच कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. 1993 साली वय वर्ष होत 70. तो पर्यंत त्यांना कशाची चणचण भाजली नाही आणि भलभलाट पण झाला नाही. का का तर आशीर्वाद कुणाचे आहेत? माझ्या मामाचे आशीर्वाद. हा, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. त्याच गावामध्ये बिदरीमध्ये मामांचं जाणं येणं चालू होतं. आणि जाणं येणं चालू होत असताना दूधगंगे काठचा कैलासवासी हरिदाजी पाटील आणि एक मारवाडी जैन समाजाचा त्या गावामध्ये यायचे आणि थोडेसे टिंगाटवाली करायचे. आता आपल्याकडे असतात ते काय, पावसाचं चालली लय याड लागले तुला मामाचं, हा, हिला पाऊस बी कळाना आणि ह्याला ते पाऊस कळाना. अरे दादा हो, ऐका, हे वर्म कळलं पाहिजे, हे वर्म समजलं पाहिजे. मग ते हरी पाटील म्हणला, तुम्ही अख्ख्या गावाचं चालतंय, अख्ख्या गावाचं बघताय, मग माझं बघता का? म्हणजे तुझं काय बघायचं, मला मुलगा कधी होईल, मला मुलगा कधी होईल. त्यावेळेस मामांनी सांगितलं तुला मुलगा होईल पण एकच होईल. काय वाक्य आहे मामाचं,
एकच होईल. आणि कालांतरानं 6-7 महिन्यामध्ये त्या हरिपाटलाची पत्नी वारली. हो, वारल्यानंतर हा पाटील आहे. अरे काय खरंय त्या मामाचं? मला सांगितलं तुला एकच मुलगा होईल आणि आता माझी पत्नी वारली, कसा मुलगा व्हायचा मला? आणि मामा संघ तरी थोडा अंतरीपणा राखला. ठीक आहे, 6 महिने गेले, 1.5 वर्ष गेलं. हरिपाटलानं पुन्हा लग्न केलं, दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या मंडळीपासून, दुसऱ्या बायकोपासून एकच मुलगा झाला. पण त्यावेळेस हरिपाटलाचा आणि मामाचा असा वियोग निर्माण झाला. वियोग निर्माण झाला. त्याला परत मामाकडे यायला तोंडच नाही ना. अरे ह्याच तोंडाने सेन खात माणूस आणि ह्याच तोंडानं सगळ्या गोष्टी करतं. म्हणून ही जी जीभ आहे ना, ही अनोरवाची आहे, ती जपून वापरायची आहे. ही तलवारीची धार आहे. एकदा जर तुमचं मन विटलं ना तोंडाने, त्या माणसाकडे कोणी माणूस बघत नाही. मामा बिदरीत यायचं कमी झाले आणि कमी झाल्यानंतर हरी पाटीलाला शोक लागला. आपण चांगल्या माणसापासून दुरावलो, आपण चांगल्या माणसापासून दुरावलो. खंत निर्माण झाली आणि कालांतराने हरी पाटील वैकुंठात गेले, वारले. मग खंत राहिली का? तर अभंगाचं पहिलं चरण, काय सांग आता संताचे उपकार, काय सांग आता संताचे उपकार, काय सांग आता संताचे उपकार, काय सांग आता संताचे उपकार. मन निरंतर सागरते, मन निरंतर सागरते, काय जळताते भावे उतराये, काय जळताते भावे उतराये. आता मी मामाचा उपकार कसा फेडो? फेडताच येत नाही. म्हणून माणसाने दुर्वू नये देवापासून. अरे ती परीक्षा असते. परीक्षा कुणाची घेतात हो? परीक्षा कुणाची असते? शाळेतल्या मुलाची. कशी असती? त्यात पास व्हायचं असतं. परीक्षा कुणाची असते? सुनबाईची असते. असते ना परीक्षा. हिला किती स्वयंपाक करते, किती सुगरण आहे, काय काय करते, दळण नीट करते का, परीक्षा आहे. हो, मग त्या परीक्षेत काय व्हायचं? नापास का पास? पास व्हायचं असतं तरच आहे. नापास झाल्यावर का उपयोग आहे? म्हणून ही परीक्षा दादा हो आपली. अजून सुद्धा पाऊस वाढू शकतो. बघू कोण थांबतय. विठाला विठाला विठाला. हो, आणि त्या परीक्षेमध्ये कितीला पास असत? कितीला पास असतं शाळेमध्ये? 35ला. असं काय 80ला 90ला पास नसतं, फक्त 35ला पास आहे. मग 35ला पास व्हायला दम निघत नाही काय? हा, अरे तुम्ही पासच झाला. विठाला विठाला. आपल्या संकटापेक्षा आपला देव लय मोठा आहे. संकट किती काय एवढंच आहे. किती संकट आहे? फक्त अंगच भिजतय. पण माझा देवाचा सगळा पसारा उघड्यावय उघड्यावय. तुम्ही जाचान, इसी लावचान, गरम इसीचं बटन टाकचान. इथं आहे का इसी? इथं कशाचं बटन टाकायचंय? मग आपल्या संकटापेक्षा आपला देव किती मोठा आहे. पण आपला आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वासाला फार मोठी काय आहे ताकद आहे. ती हरीच्या दासा काय
गोड प्रमाण दिलं महाराजांनी. भय नाही त्रिलोकी. त्रिलोकी म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. हरीच्या दासाला हा नुसतं मर्यादित नाही हे. मग देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आपलं कोड मामा वय ते मामा सोडतात. आपल्याला सोडायची काय गरज आहे. आपण काय करतो, एक काम करतो, हजारो काम ती आपली मामा करतात. विठाला विठाला. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. ठेवी तो हा पाहिजे हो थोडा. काय देतो आपण मामाला, काय देतो. फक्त चित्त द्यावं लागतं, मन द्यावं लागतंय. काय द्यावं लागतं, मन. मन आणि आपण काय देतो, धन. आणि मन आपल्या पशी ठेवतो. अरे देवाला धन नाही लागत, तो धनाचा मालक आहे. त्याला मन लागतं, मन द्यायचं असतं मन. आणि आपण धन देतो, मन आपल्यासाठी ठेवतो. काही उपयोग होत नाही. मग एकदा मन जर दिला ना दिला देवाला, तर काय काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. अण्णाप्पा भानुशाचा भाव दादू सर्पदंश झाला. 20 वर्षाचा भाऊ आहे त्याचा. आणि सर्पदंश झाला शेतामध्ये. जुना काळ होता. मारुतीच्या मंदिरात लिंबाचा पाला. डॉक्टर एवढे नव्हते पहिले जुन्या काळी. ब्रिटिश सरकारचा काळ होता, पारतंत्र्याचा काळ होता. आता काय घरापाशी डॉक्टर आहेत. रात्री 12ला 1:30ला 2ला कधी पण आहे तुम्हाला सुखसुविधा. पण अशा सुखसुविधा पहिल्या नव्हत्या. सर्पदंश झाला. मारुती पैसे नेलं, लिंबाचा पाला खाया दिला, 5 वेळे घातले, बारका दोंडा घेतला, कळ्यात बांधला आणि रात्रभर भजन चालू ठेवलं. रात्रभर भजन. भजनात किती ताकद आहे, नामस्मरणात किती ताकद आहे का. रात्रभर भजन चालू ठेवलं. आणि चालू ठेवल्यानंतर पाय सुजत वर आला. सकाळी ताराबाई भानुसे त्याची माय उठली. भावकीतली 4 माणसं घेतली आणि आदमापूर गाठलं. आदमापूर गाठलं रे गाठलं. लग बघा माझ्या रायाची आदमापुराला जायाची. गाडी बाळू मामाची आली चोरल्या रायाची. असे लगबगीने गेले. आदमापूर गाठलं. पण त्यावेळेस जसं असा तळे ना, असंच मामाच्या तिथं ते गेले. लांबून सांगितले, माघारी फिरा. इकडे कशाला आला. अरे घरात मुडदा आणि माझ्यावर तुम्ही टिपसर ठेवाय आला का. इथं संकट टाकाय आला का. त्यावेळेस माहिती माया असते. लेकराला ठेस लागली. लेकराला ठेस लागली. लक्ष द्या. इकडे 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 हात नका हलवू. माझ्याकडे लक्ष द्या. लेकराला ठेस लागली. लेकराला ठेस लागली. अगोदर डोळ्यात पाणी कोणाचं येतं. हा तुम्ही सावध आहे. लेकराला ठेस लागली. लेकराच्या डोळ्यात पाणी यायच्या अगोदर मायच्या डोळ्यात पाणी येतं. याला तर माय म्हणतात. विठाला विठाला. ताराबाई भानुसे म्हणजे मामा कृपा करा. आम्ही तुमच्यावर संकट टाकाय आलो नाही. फक्त तुमचं दर्शन घेऊ द्या. दर्शन घेऊ द्या. मामांनी शिव्याचा भडीमार केला. अरे चाल तेव्हा माघारी फिरा. लांबून दर्शन केलं, माघारी गेलं. 15 दिवसानं नेमका भंडारा उत्सव आला. ते मुलगा घेऊन पाय सुंबरलेला आहे. फक्त नॉर्मल जिवंत होता. तो म्हणायला जिवंत होता. त्यावेळेस भंडारा उत्सवामध्ये गेले. आणि भंडारा उत्सवात गेल्यानंतर ऐका, त्या दादूकडं लक्ष गेलं. अण्णाप्पाचा भाऊ लक्ष गेलं. कुणाकडं, मामाचं लक्ष गेलं. आणि मामांनी गुळणा केला, पाणी तोंडात घेतलं आणि त्याच्या पायावर सोडलं, मोकळी मारली.
एका क्षणात पाय ओसरला आणि समोरून ऊसाची गाडी चालली होती. त्याला सांगितलं जा ऊस घेऊन ये. तो मुलगा पळत गेला आणि 6 ऊस घेऊन आला आणि सांगितलं वाट सगळ्याला करतोन गोड. अशी मामाची ख्याती ऐका. काय द्यावे त्याचे व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. काय देऊ शकतो आपण मामाला? काही देऊ शकत नाही. फक्त मामावर श्रद्धा पाहिजे. आपलं मन किंचित सुद्धा हलवून द्यायचं नसतं. न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वंभर परिहराची न लगे. मामाला न सांगता सगळं कळतं. पण मामाला तुमचं गारानं सांगायची काय गरज नाही. सांगायचंच नाही. न सांगता मामाला कळतं. एवढं चित्त निर्मळ ठेवायचं असतं. हो नाही ती गोष्ट सगळेच मामा देतात आपल्याला. ऐका उद्याला आडवं कुणी जाऊ नका. मेंढी माऊलीकडे कुणी जाऊ नका. फिरू नका. ऊद चालू आहे. उदाचं काम चालू आहे. जागेवर थांबा. कुणी हलू नका. जागेवर थांबा. ऐका मग त्याच वेळेस नरतावड्याला जनाबाई मुगदमचं गुराळ चालू आहे. आणि गुराळ चालू असताना आता ते तुम्हाला गुराळ म्हणजे जुन्या काळात असायचं. ते गुराळ चालायचं. रात्रभर आज्ञा निघायची आणि सकाळ रात्रभर ताटलेलं गडी सगळं झोपायचं. जनाबाई मुगदम गावऱ्या थापायची आणि गंजीला लावायची. गावऱ्या कळतात का तुम्हाला? कळत्यान गावऱ्यात गेल्यावर कळत्यान गावऱ्या. तुम्हाला गॅसवर गडी ठेवा येतात पण गावऱ्या कळणार नाही. हो मग ती गावऱ्या अशी घ्यायची आणि थापायची आणि गंजीला लावा. गंज कळते. कळण आता कुठीच आली सगळी गंज काही कळा. हो ते गंजीला थपायची. 12चं टायमिंग होत. सूर्यप्रकाश रखरख होऊन आणि गुराळाला आग लागली. आता गुराळाला आग लागली. गडी गुराळात आहेत. सगळा माल गुराळात आहे. हाक कुणाला मारली पाहिजे? हाक गाड्यांना उठवलं पाहिजे का नाही? घरच्या पोराला हाक मारली पाहिजे का नाही? मग ती जराबाई मुगदूम काय म्हणली? मामा होता हमीदवाड्याच्या नंदाळ्याच्या रानात. 5-25 भक्त झाडाखाली बसलेत आणि चिरी मोडायचं काम चालू होतं. 25 किलोमीटरचं अंतर आहे. त्यावेळेस मामा झाडाखाली उठले आणि असं घोंगड घेतलं हवेत टाकलं. अरे इट्या घोळ केला वाटतं. ऐका आणि नरतवड्यातली आग विजली. काय ताकद आहे. काय ताकद आहे. मग तिथली आग विजली आणि आग विजल्यानंतर 2 महिन्यानं जनाबाई मुगदूम आदमापूरला गेली. त्या ठिकाणी सांगू लागली असं झालं. कुणी विजवली तुझी आग? कुणी विजवली? म्हणजे मामा मी तुमच्यावर संकट. एका हाकेत मामाने 25 किलोमीटरची आग विजवली. अरे तुम्ही आम्ही भिजलो म्हणून काय होतंय? त्याच्या हातात सगळंच आहे. भिजवायचं कोरडं करायचं सगळं त्याच्या हातात आहे. आज मेंढके दादा एवढे घर दार 6-6 महिने सोडून आले. दादा तुम्ही किती दिवस आला हो? घरदार किती दिवस झालं सोडलेलं? 1.25 महिना. घरचं व्यवस्थित चाललंय का नाही? व्यवस्थित चाललंय का नाही? का तुम्ही नसला म्हणून करा आडवाडवी झाली का काय? नडतंय का काय? अरे ही तर मामाची करणी या. आणि बाया मी घरी कवा जायची मुगच आली ही तर. काय आपली मन काय आपली जन काही होत नाही. परीक्षा आहे. मग अरे 1.25 महिना झालं महाराजांनी घर सोडलंय. घरचं टकाटक चालू आहे. इथं काय तुम्हाला त्रास आहे का? सुख आहे का? रोज समाधान. अरे सुखाच्या लहरी रोज आहेत. घरी गेल्यावर माघारी वाटतं का नाही? का तिकडे थांबू वाटते? अरे थांबूच वाटत नाही घरी. असं तर एनर्जी मिळाली पाहिजे. माहेर माहेर बाळू मामाचा दरबार. माझं माहेर माहेर बाळू मामाचा दरबार. माझं माहेर माहेर बाळू मामाचा दरबार. माझं माहेर माहेर बाळू मामाचा दरबार. आत्मपूर हे जीवाभावाचं आहे हो निज घर. आत्मपूर हे जीवाभावाचं आहे हो निज घर. माझं माहेर माहेर बाळू मामाचा दरबार.
माहेराला गेलं वडिलाच्यातलं सुख दुःख तुम्ही सोसून घेता का नाही? जसं असं आळणी खरा का म्हणता नाही दादा तसंच पाहिजे मला, असंच पाहिजे मला म्हणता का? तसं हे मामाचं माहेर आपण माहेरात भिजलो काय, कोंब आलं काय, मेलं काय. हा माहेरात आपण माहेरात काळजी त्यालाय हलायचं नाही महाराज. अरे असं कीर्तन सकाळपर्यंत झालं तर हलायचं नाही. ऐका आम्ही निष्ठेचे वारकरी आहे, आम्ही निष्ठेचे भाविक आहे. हे महाराज आम्ही का जाऊ, आमचा मामाच इथं आहे. आम्ही का सोडाव घर, आम्ही का सोडाव तळ, आम्ही का सोडाव पालखी, सोडणारच नाही का. आपला मालक मोठा आहे, आपण त्याची लेकर आहे. हे माई पदर कशाला असतो माई, लेकरावरती धरण्यासाठी असतो का नाही, का डोक्यावर घ्यायला असतो. लेकरावरती पण डोक्यावर घ्या नसतो का, असतो ना. पदराच्या खाली तर लेकर असतात, तसं आपण मामाच्या पदराखाली ना काय भीती आहे. विठाला विठाला विठाला. जे निष्ठावंत वारकरी तीच थांबली. जर निष्ठावंत वारकरी पळून गेले असते. हा आम्ही निष्ठावंत आहे. हे उस डोंगपरी रसनो हे डोंगा, ऊस वाकडा असतो, ऊस वाकडा असतो. मग रस वाकडा का गोड आहे? गोड आहे ना. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. ऐका काहीच नाही. ऐका मला आठवलं आमच्या साहेबांकडे गाडीच असायची. कुठे गेले साहेब? हो ते जाणारच नाहीत का. त्यांच्याकडे गाडीच होती आणि ती गाडीला नीट लाईट नव्हती. तरी महाराज 20-20, 30-30, 40-40 किलोमीटर जायचं. पेट्रोलला पैसे नसायचं. 5 वाजले दुटी संपले. पाऊस आहे का, वार आहे का, ऊन आहे का, काय पाहिलं नाही. गाडीला लाईट आहे का पाहिलं नाही. म्हणून हे आज दिवस आहे ते. अरे परमार्थात काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. काय पाहिजे? निष्ठा पाहिजे. आणि प्रपंचात कष्ट पाहिजे आणि परमार्थात निष्ठा पाहिजे. तेव्हा सगळ्या गोष्टी येतात. उगाच एवढ्या भलभलाट नाही. हा आमच्या साहेबांनी की टाळ्या द्या. हो त्यांची निष्ठा होती म्हणून आपल्याला या ठिकाणी 25-20 नंतर मामाचं दर्शन व्हायला लागलं. आता कुठले मामा आम्हाला कळायला. या परिसरामध्ये वैभव केलं साहेबांनी. आचार विचार त्यांनी देहाकडे बघितलंच नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ राहो. ते काही जरी असलं ते म्हणतात मामाचं. ते माझं काय, सगळं मामाचं. मग ज्याची खरी सेवा
सुगरण कुणाला म्हणता का माहिती तुम्ही? सुगरण 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 कळते का? सुगरण हे तिचा स्वयंपाक सुंदर, ती सुगरण. स्वयंपाकात मीठच लागत नाही, ती सुगरण. नाहीतर आणा ती सुगरण आहे का? नाही नाही, तसे आमचे शहाजी महाराज सुगरण आहेत. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंदे. तुम्हाला दुःख वाटते का सुख वाटतंय? आता बसलं तर सुखच वाटतंय ना आम्हाला. पावसात बसलो चिखलात बसलो तरी ऐका, अरे कोरडा करण्याची त्याची ताकद आहे, भिजवायची त्याची ताकद आहे. एका क्षणात ते काही करू शकतात. का? ती जगाचा मालक आहे, जगाचा मालक आहे. मग आपण तर कोण आहे? मग सहज बोलणे हाची उपदेश करोनी साया शिकली. सहज 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 बोलायचं, सहज सहज बोलायचं म्हणजे ती सत्य असतं. अभंगाचं तिसरं चरण आहे. सहज बोलाने हाची उपदेश, सहज बोलाने हाची उपदेश, सहज बोलाने हाची उपदेश, सहज बोलाने हाची उपदेश. करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते, काय जगताचे भावे उतराया, काय जगताचे भावे उतराय. करोनी सायास शिकविते, करोनी सायास शिकविते, काय जगताचे भावे उतराय, काय जगताचे भावे उतराय. सहज बोलणे हाची उपदेश. ऐका, सहज बोललेला उपदेश ठरतो. मग ज्या वेळेस नारायण बुवा भजन करायचे आणि संकेश्वराचं भजनी मंडळ अतिशय प्रिय मामाचं, अतिशय प्रिय संकेश्वराचं भजनी मंडळ. आणि नारायण बुवांनी असं भजन केलं आणि माझ्या मामानं नारायण बुवाला उभा पोषक केला, उभा पोषक. हो, उभा पोषक केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ नारायण बुवा म्हणले मामा येतो, मामा येतो. त्यावेळेस मामाचं वाक्य, आता कशाचा येतो? हे आता कशाचा येतो? 15 दिवसांनी पुन्हा भेट झाली संकेश्वराच्या मंदिरात आणि सांगितलं तुझी माझी शेवटचीच भेट आहे, तुझी माझी शेवटची भेट आहे. आणि 15 दिवसानंतर नारायण बुवा गेले. हो, सहज बोलणे हाची उपदेश करोनी सायास शिकविती. ऐका, हरिवंडेर मामाच्या भेटीला आले. असाच तळ होता, रात्र झाली आणि प्रसाद घेतला आणि हरिवंडेला सांगितलं तू जाऊ नको, झोप आता इथंच. आणि माझ्या तंबूत ये झोपायला, तंबूत ये झोपायला. त्यावेळेस हरिवंडर जो होता ना तो ज्ञानी होता, हुशार होता. म्हणला एवढ्या मोठ्या महान व्यक्तीच्या समोर आपण तंबूत नाही झोपायचं, आपण प्रापंचिक आहे, आपण संस्कारिक आहे. मग एवढ्या महान व्यक्तीच्या समोर नाही झोपायचं. मामा मी बाहेरच झोपतो. अरे हरी आत ये, हरी आत ये. ऐका, त्यावेळेस हरिवंडर म्हणला नाही मी इथंच झोपतो. त्यावेळेस बाहेरच झोपला तो. रात्र झाली, रात्र वाढत गेली. पहाटे 3 वाजल्या आणि एक अशी सुंदर स्त्री उलट्या पायाची, चाळे हातात त्या पायात आहेत आणि आले. हरिवंडेरने पाहिलं तर विचित्रच दिसलं. त्यावेळेस मामाने तंबूत नाव दिला, हरी झोपला का रे? त्यावेळेस त्यांनी मुस्कुटून घेतलं आणि सकाळी 6 वाजता उठला. 6 वाजता उठल्यानंतर काय सांगितलं, मामा रात्री उलट्या पायाची आलेली कोण होती? अरे म्हणले मामा असले रोज माझ्याकडे येतात, रात्रभर तीच खेळ असतो. मामा अवतार कोणाचा आहे? कुणाचा अवतार आहे? शंकराचा. आणि शंकराचं राहणं कुठं आहे? कुठं? मशानात. मशानात त्याचे मित्र कोण आहेत? मित्र कोण आहेत? शंकराचे मित्र. भूते वेताळ नाचती
हर्ष होत उमापती होते वेताळ नाचती हर्ष हो उमापती होते वेताळ नाचती हर्ष होत उमापती होते वेताळ नाचती हर्ष होत उमापती अरे पितर माझे मित्र आहेत. हा मशानात राहणं का मशानात राहणे भगवान शंकराचं का राहणे मशानात तर त्यांना माहित होतं हे जग एक दिवस भस्म होणार आहे. काय होणार आहे भस्म होणार काही शिल्लक राहणार नाही. स्वतःची कपडे राख रांगोळी केले मग काय केलं गळ्यामध्ये वस्तुकी हार टाकला काय सर्प टाकला गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वास्तुकी हार हातीचं काताड गुंडाळलं अंगाला का एक जग दिवस भस्म होणार आहे. अरे दादा हो नका रे मोह पायी जाव भावासंग नीट जावं संग नीट जावं संग नीट मला 500 तिला तर 200 बी नाही. दिवस बदलतात इकडचा इकडं जातो दिवस बदलतात निंदा करू नका कुणाची. हा अरे ज्यांनी आड पाहिलं त्यांनी माड्या बी पाहिल्या. आड कळतं का आड कळण कळण ग बाई कळण आड माझ्या जुन्या मायला आड कळण आड म्हणजे काय ते 2 मिड्या असायच्या आणि त्याच्यावरती आड त्याला वासा असायचं आणि त्या घरात माझ्या मायनं हाडाची काढ रक्ताचं पाणी प्रपंच केला आपल्याला जगवलं. तिनं माडी पाहिली आता माड्या पाहतात कामच कराय कुणी नको म्हणते या. माझी पोरगी 10 वर्षानं रानात नाही जात जाऊनच देऊ नको नको रानात गेल्या वाटलो. हा सकाळी तिचा फोन आला संध्याकाळ फक्त फोनवर बोलती बोल बाई तशीच बोलत घेत. अरे काय चाललंय ज्याची त्याला प्रपंच करू द्या आणि तिथं फोन हाणता वहिनी दादाला नानाला नीट आईला नानाला नीट बघा बरं का. वहिनीला उपदेश शिकुंड माहेरातून सासर मधनं माहेरात हिथं कोण्या जग मारायचं हिथं कुठं आपल्या घरी तुझं तू बघ बाई तिचं ती बघेल वादच होणार नाही. हा त्याची त्याला करू द्या. मला काय सांगायचंय ते सहज बोलणे हाच उपदेश करोनी सायास शिकविती. ते हरिवंडर अरे असले रोज माझ्याकडे खेळ असतो मामा म्हणले हे खेळ तर रात्रभर चालतो मग तू भिजशील म्हणून तर मी म्हणतो तंबूत झोपायची. हा तंबूत ये आता ताकद आहे का आज कोणाची जायची आहे काय आपली ताकद आहे काय. हा मग त्यावेळेस हांडीवर म्हणले माझ्याकडे नको बाबा मी बाहेरच थांबतो. त्यावेळेस सहज बोललो ते मामा आत ये पण ते कळलं का नाही कळलं. कसं मामाचं कळणं आपल्याला कळणारच नाही मामाचा संदेश. मग शेवटच्या चरणात महाराज काय सांगतात तुका म्हणे वत्स धेनोचे याचे तुका म्हणे वत्स धेनोची याचे तुका म्हणे Yeah.
काशी भावे उत्तराई काय जावे काशी भावे उत्तराई काय जावे काशी भावे उत्तराई काय जावे काशी भावे उत्तराई तुका म्हणे वत्स धेनोची या चित्ती. वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय. गायचं चित्त कुठं? गायचं चित्त वासरावर, मायचं चित्त लेकरावर आहे. माझ्या संताचं चित्त भक्तावर असतं. ऐका, इतकी उपमा भारी, हे इतकी उपमा दिली आपल्याला. मग माहिती माय असते, माहिती माय असते, माहिती माय असते. आता मायला काय म्हणता का तुम्ही? सासूला काय म्हणता? काय म्हणता? आई म्हणता. वा, किती गोड ग म्हणता, लय आई. बरं, ही कोण म्हणतं आई? सून म्हणते आई. आणि तिचं पोरग तिला काय म्हणतं? तिचं पोरग काय म्हणतं? आईच म्हणते की. मग आता ह्या दोघाची बी आई. ही दोघं कोण झाली? लाजा तर वाटत का सांगायला? अरे काय चाललोय, कुठे चाललोय? काय संस्कृतीचं माथ्याला केलं तुम्ही? पोतारा केला. पोतारा कळतो का? पोतारा कळण कळण ग बाय. पोतारा कळण. पोतारा कसला तर सांगा बरं. कळण ग बाय. पोतारा कळण. कसला पोतारा असतो? तुम्ही नवऱ्याचा उतारा करसाल तर तुम्हाला पोतारा करायचा. हो खरे. माझी माय काय करायची? हे गावात जायची घम्याला घेऊन, पांढरीची माती आणायची हत्तीवाड्यातलं, पांढरीचं घम्याला मातीचं, घरी यायची आणि मग ते उभ्या कुडवी सारवाय अशी पोतारा द्यायची. उभ्या कुडवी. आता तुम्हाला यायच्या आधी बंगला, यायच्या आधी गाडी, यायच्या आधी माडी, यायच्या आधी बॉडी, दाढी आणि साडी, कतर पोराचं लगीन करायचं. तुम्हाला कळतो वय पोतारा. म्हणजे जुन्या मायला पोतारा कळून, जुन्या मायला पोतारा कळून. हे कधी कधी कळ पोतारा 80च्या आधी ज्यांचं लग्न झालं, 80च्या आधी. हा काळ भयान होता, भयान काळ होता. भयान काळ होता. ती गम्याला घ्यायचं, गावात जायचं, गम्याला भर माती आणायची, मग ती पांढरीची माती सण सुद्धा आला की सारवायचं. प्रत्येक सणाला सारवायचं. कुणी मेलं तरी घर सारवायचं, पोतारा द्यायचा. काय बाया कष्ट करायच्या. आणि आताची तिसऱ्या मजल्यावर राहते तरी मन का दुखतो या. कुठं चाललोय आपण? हाय का जागा? सुदेव हाय का? हाय सुदेव. चलू दे रातभर. मला काय सांगायचंय? हे लेकरात हेच पाहिजे असेल तर माई सावध पाहिजे. आज भयान काळ झालाय. किती भयान काळ झाला आज? किती भयान झाला? ऐका, इतका भयान काळ झाला या मोबाईल मधलं, म्हणून अवघड झाले. आता सावध वागा. मोबाईल देऊ नका हो. वाटोळं कराय कारणीभूत तुम्हीच आहे. मागल्या आठवड्यातली गोष्ट आहे महाराज. मी रानात चाललो होतो, इकडचीच माय कुठली तरी आलती, ते गिनी गोल तोडायला. आणि पोरग चांगला 20 वर्षाचा लाट्या होता तिच्या बरोबर, तिचा पोरग. हो, आणि ते पोरग हाणतंय मोबाईल मध्ये ती. आणि ती माय थोडी कुलपत होती, गिनी गोल तोडती. आणि मी सायकल गेलो रानात, आणि ती म्हणली बबड्या अरे तोड की. आणि ती ती बोलतच नव्हती. सत्य घटना आहे बरं का. आठवडा झाला, मी नंतर सांगणारच नाही. मग ते आठवडा झालं तर त्या मायकडे लक्षच नाही. म्हणजे एवढा काय तर मोबाईल मध्ये नादावलाय तरी बी नाही. त्या मायनं चांगलं गाडी तोडलं. अरे म्हणले फोन तरी कर किती मुडद्याला त्या, म्हणजे कुणाला? त्या नवऱ्याला. हा, फोन तरी कर. तरी त्याचं त्या मोबाईल मध्ये डोकं. कुठं चाललोय आपण? संस्कृती. मोबाईल चांगला आहे, बेकार नाही, पण चांगल्यासाठी चांगला आहे. इतका वाईट आहे. आताची पोरं मोबाईल मुळे रागीट बनली. कुठल्या क्षणाला काय करतील भरोसा नाही. हो, या दरबारात या. पहिले मोबाईल नव्हते, सुखी जीवन होतं. अटॅक, हार्ट अटॅक, काय कुणाला काहीच नव्हतं. आता सारे पोलिस टोंग वाजलं की लटकीन कापते. कोणाचा फोन? कोणाचा यायचा तुला फोन? कशाचा फोन? काय काय असतं? काहीतरी का? का केला तर उगाच केला. लटकला गडी, गाडी गेला धडकून मरला.
म्हणजे मायपशी सगळं आहे. मला काय म्हणायचं, तू काय म्हणजे वत्स धेनुची आपल्या मनावरून आपण लक्ष ठेवा. जर तुम्ही लक्ष ठेवत नाही तर घडी लागणार नाही. अख्ख्या आयुष्याची हाडाची काढा रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली आणि हे उभा केलंय. त्याचं वाटोळं व्हायला तुम्हीच कारणीभूत, तुम्हीच आहे. हो तुम्हीच काढणे. हो का, मला फक्त काय झालंय आता, हे पावसाने उलट भारी काम केलंय. तुम्ही मन लावून ऐकताय. हा नाहीतर हे जर माणसं असती का चालू त्याचं कवर चालायचं. 9 वाजता बघू आपण काय. आता हे हृदयात तुमच्या चाललंय. हे मी कुठं चाललंय, हे हृदयात चाललंय. सावध वागा. अरे खोकडं नका घेऊ. कामापुरतं घ्या, कामापुरतं बोला आणि महत्वाचंच बोला. इतरत्र काहीच बोलू नका. काय असतं त्यात, आयुष्य बर्बादी झाले. चांगले चांगले तरुण पोरं हातात निघून गेले. काय कारण असताना आईबाप दोघच राहिले. आता मग त्या मायनं फक्त दक्षता घ्यावी. सगळं तुमच्यापाशी आहे. पहिल्या माया काय करायच्या, लेकरूला लागलं तर त्याला काय देत होत्या, भाकर द्यायच्या. काय द्यायच्या, भाकर द्यायच्या. लेकरूला लागलं तर आताच्या काय देत्या, माना बाबा तुमचं तुम्ही लाज तरी वाटत का सांगा. हा त्या मोबाईलने पोट भरतय का, नाही भरत. आणि मग ती वाटोळ करायला तुम्हीच कारणीभूत आहे ना. अरे कुठंतरी पिंड जन्माला येतोय, त्याला 7-10 वर्ष बनवायला लागतंय, मग ती चालतंय बोलतंय, एका क्षणात वाटोळ होतंय त्याचं. म्हणून सावध, म्हणून सावध. अरे ते गायचं वासरू धार हिंड्या आकाशी, तिचे लक्ष पिल्लापाशी. त्या गायच्या वासराला वळ नाही हो, ती गाय लावते. मग तू का म्हणे वत्स धेनुच्या चित्ते तैशी आमाहीत सांभाळीत. ऐका, नारायण बुवा गोंधळी पठणकोट अतिशय सुंदर कीर्तनकार होता त्या काळातला. त्या काळातला मोठा कीर्तनकार, प्रख्यात कीर्तनकार. कर्नाटक प्रांतामध्ये त्याची कीर्तनं चालायची, महाराष्ट्र प्रांतामध्ये कीर्तनं चालायची. आणि पठण कोडलीला भंडारा उत्सव असायचा. त्या मामाचा काळ असायचा. आणि मामाने सांगितलं जयराम पाटलाला, जा त्या नारायण बुवा गोंधळीला उत्सवात मध्ये कीर्तन ठेवायचं, घेऊन ये. काय संस्कार असतात एखाद्यावर. मग ते गेले, त्यावेळेस गाड्या नाही, काय नाही, काय नाही. अरे आता आपण एका क्षणात घर गाठो, एका क्षणात गडी इथं येते आलं. मग तो काळ वेगळा होता. ते जयराम पाटील गेलं, विनवणी केली. आता मामांनी तुम्हाला बोलवलंय, कुठं भांडारा उत्सव मध्ये कीर्तन ठेवायचंय तुमचं. त्यावेळेस ते म्हणले, आता माझं कशाचं कीर्तन, त्यांना बोलता येत नव्हतं. का बोलता येत नव्हतं, तर एका पाप्यानं काय केलं, चहात शेंदूर टाकला. हे इथं ठेव बरं का, हे घरी न्याव नका अजिबात. हो इथं ठेवून जा, हे बेकार आहे, हे वाईट आहे. मग एका पाप्यानं चहात शेंदूर टाकला. चहात शेंदूर टाकला, ते जर श्रवण केलं तर आवाज गप होतो. एखादी लयच आराधीन गायला लागले तर तिचं काम करतात. हो म्हणून हे इथं ठेवून जा, ही लयच वर चढ गाती वय, हिचं कामच करते. येच पियाला माझ्याकडे. हा ते ओळखू येत नाही. ते मग काय होतं, अष्टपाकुळ अशा फिट राहतात, अशा उघडझाप होत नाही, उघडझाप होत नाही. मग बोलताच ये ना कुणाला, नारायण भाऊ गोंधळ्याला बोलताय ना, आता कशाचं कीर्तन, मी मेल्या जमाय, मला कीर्तन येत नाही, बोलताच येत नाही, कशाचे कीर्तन. जयराम पाटील म्हणले, माझ्या विश्वासावर येऊच नका, मामा या म्हणलेत म्हणून चला. पण हा गडी काय तयार होईना आणि हा हट्टाने काय कमी पडाना. मग त्यांना तयार केलं, कुणाला, नारायण भाऊ गोंधळ्याला तयार केलं आणि निघाले. पठणपूरला मोठा उत्सव आहे भंडारा. यावेळेस आता रोपवाळी आमच्या महाराजांनी घेतली, आज डायरेक्ट घेतली. आधी रोपवाळी होते, भजन्यांनी रोपवाळी घेतली आणि रोपवाळी घेतल्यानंतर परत महाराज येतो, रोपवाळी करतो आणि तोवर लगेच भंडारा नाही तर बुका लावतात. मग एक धनगर उठला आणि असं घेतलं भंडारा लावला. ते लावल्यावर अंगाव सांडला आणि ते असं अंग झाडायला लागलं. कोण, ते कीर्तनकार नारायणभाऊ गोंधळी. असं अंगात झाडायला लागलो आणि मामा समोर बसले होते कीर्तनात, समोर बसले होते. मामा उठले आणि ते भांडारे ताट घेतलं आणि त्याच्या अंगावर भांडारा टाकला. एकदा नाही 5 वेळा टाकला, 5 वेळा टाकला आणि त्याचा कंठ फुटला. हे कृपा काय मामाची, ऐकताय का तुम्ही? गेला का नाही पाऊस आता? ही परीक्षा आहे का नाही? मन काय सांगत होतं, उगच आली. मन काय सांगत होतं, उगच आली. अरे परीक्षेत पास व्हा, विठाला विठाला विठाला. मग त्यावेळेस कंठ फुटला आणि पाठीची शुक्राची चांदणी उगवेपर्यंत कीर्तन केलं. कळते का शुक्राची चांदणी?
कितीला उगावती? संध्याकाळी 8ला कळण कीर्तन. कितीला उगावती? पहाट. वा. मग ती शुक्राची चांदणी उगवली, कोंबडा आरावलं. त्यावेळेस नारायण भाऊ म्हणले, पहाट झाली का काय? पहाटेपर्यंत कीर्तन केलं, याला कृपा लागते. हो, मग अशीच कृपा कुणावर झालते? त्या शंकर सरनाकावर झालते. तो काय म्हणे वत्स? भावानी गा तुझे कृपाच भंडार, फुल्या भावानी गा तुझ्या कृपेच भंडार, भावानी गा तुझ्या कृपेच भंडार, भावानी गा तुझ्या कृपेच भंडार. तुझी महिमा परंपार, किती सांगू पुन्हा सांगू, तुझी महिमा परंपार, किती सांगू पुन्हा सांगू, तुझी महिमा परंपार, किती सांगू पुन्हा सांगू, तुझी महिमा परंपार. आली तुरे दिनांचा, आली तुले करांचा, आली तुले करांचा, स्वामी तुरे दिनांचा. आत्मपुरात तुझी रे वाट, तुझा भंडारा मांडला. आत्मपुरात तुझी रे वाट, तुझा भंडारा मांडला. सुंदराने तुझा भंडारा मांडला. तुझा भंडारा मांडला. आत्मपुरात तुझी रे वाट, तुझा भंडारा मांडला. आत्मपुरात तुझी रे वाट, तुझा भंडारा मांडला. मग अशी ख्याती, असा आनंद घ्यावा लागतो. नंतर आपल्याला परमानंद मिळतो. मग ऐका, त्या शंकर सरनाईक हा कोल्हापूरचा प्रख्यात भजन्या गायक, अतिशय उत्कृष्ट. आणि त्यावेळेस मी तुकामणी वस धेनूची चित्ती सांगतोय. मग भजनी मंडळ म्हणलं, ती लय भारी गात या. हे ती लय भारी गात. आता कसं आपण पावसात कीर्तन केलं, आता उद्या चर्चेत पावसात कीर्तन केलं, उद्या चर्चेला उदाहरण हो. बाकीच्या गावाला काय घेणार, पण इथं आलेली आम्ही पावसात कीर्तन केलं. हा हा, चर्चा होती. सभेची चर्चा होती. हो बरोबर आहे, पावसात सभा. अरे पावसात सभा नाही, पावसात कीर्तन. विठाला ऐका, पण त्या ठिकाणी थोडा मंडप असेल, सुविधा खरं. आम्हाला काय पृथ्वी असन आकाशे मंडप आहे. चर्चेला काय? अरे चर्चा करा, फक्त आपल्या देवाची करा. विठाला विठाला विठाला. हो, बघ त्या संकेश्वराला भजनांनी सांगितलं मामांना, त्या शंकर सरनाईक आपल्या उत्तम सुरेल गातात, त्यांना घेऊन या. आणि 2-4 भजनाला लावलं, त्यांना निरोप दिला, त्यांना घेऊन आले. घेऊन आल्यानंतर भजन झालं. भजन रात्रभर झालं. ऐका, आणि भजन झाल्यानंतर मामानी सकाळी उठले. रात्रभर विना घेतला होता मामानी. चिकोत्रात गेले, आंघोळ केली, आणि आंघोळ केल्यानंतर घरी आले. एका ताटात भंडारा आणि नारळ, आणि एका ताटात 1000 आणि नारळ. 2 ताट शंकर सरनाईकाच्या पुढे ठेवली. म्हणले, शंकर सरनाईक घ्या, तुम्हाला कुठलं पाहिजे घ्या. आता प्रश्न पडला, माईक कुठलं घेतलं पाहिजे? एका ताटात 1000 नारळ आहे, आणि एका ताटात भंडारा नारळ. वा, परीक्षा पास झाले तुम्ही. हो, परीक्षण पास झाले. शंकर सरनाईकानं काय केलं? ते भंडारा नारळाचं. तेव्हा मामाचं वाक्य आहे, शंकर हुशार आहे तू, हुशार आहे तू. हा नारळ ने, भंडारा ने घरी, घरात ठेव, पूजा कर, आणि पुढच्या वर्षी पुन्हा बदलून ने. असा 5-6 वर्ष झालं. आणि तो यायचा, भंडारा घ्यायचा, नारळ घ्यायचा, माघारी जायचा. आणि 5-6 वर्षानं त्याची अशी ख्याती झाली. नव्या दिल्लीमध्ये गायकांची अशी प्रख्यात गायकी व्यासपीठ तयार झालं. शंकर सरनाईकाला 1 लाखाचं बक्षीस मिळालं. त्या काळात रुपया बघायला मिळत नव्हता. कृपा मामाचे
लाखाचं बक्षीस मिळालं, महाराष्ट्रात ख्याती झाली. शंकर सर नायकाला 25,000 30,000 एका कार्यक्रमाचे. आणि पुन्हा पठणकोटचा उत्सव आला आणि पुन्हा गेले, म्हणले मामा आम्ही त्याला बोलवाय जातो, आपला उत्सव आलाय. बोलवाय गेले, शंकर सर नायकाला म्हणले उत्सव आलाय, मामानी बोलावलाय. त्याच्या मनात आलं काय काय तर भंडाऱ्याला जायचंय, एक नारळ भंडारा मिळतो. ऐका, सावध आहे का तुम्ही? एक नारळ आणि भंडारा तर मिळतो. त्याच्या मनात आलं आणि काय सांगितलं, आता मला येता येत नाही, माझ्या पोटात कळ निघते. कळ निघते पोटात, कळ निघते पोटात, कळ निघते. ठीक आहे, माघारी आले, मामाला सांगितलं, मामा तो असं म्हणते माझ्या पोटात कळ निघते. मामानीच तर काय म्हणलं, असं वय. काय म्हणलं, असं वय. त्याची कळच नाही बंद झाली. हे होताना तेवढा पैसा कळीवारी गेला. नीट ऐकताय ना, होताना तेवढा पैसा कळीवारी गेला. अरे घर इकलं, दार इकलं, रुपया जवळ राहिला नाही, मेला शेवटी तो. कोण? शंकर सर नाईक. गल्लीतल्या लोकांनी वर्गण केली आणि सारण रचलं. देवाला फसवू नका रे दादा भाऊ. हा, आणि भावाला तर नकाच नका फसवू, आणि गावाला सुद्धा फसवू. का? उपयोग होत नाही. आणि जे घामाचं आहे ना, ते घामाचं तुम्ही रस्त्यावर टाकून द्या, कुठंच जात नाही, कुठंच जात नाही. म्हणून आपण सावध आहे का? रस्त्यानं आहे का? मामाच्या भंडारा देतो, पण आपण घरी कुणाला नसा करतो का? जावला नसा करतो का? भावाला नसा करतो का? इथं येऊन जर घरी उद्योग होत असाल तर मामा प्रसन्न होतच नाही. कळतंय का? नका टाळ्या वाजवी. आता कोण कोण कडे जावं संग नीट वागताना उद्यापासून सांगा बरं, हात वर करा बरं. मी उद्यापासून जावं संग नीटच वागणार आहे. वा, माझे मायद सगळ्या विरोधातच होईल. जावं आहे त्या. थांबा 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 थांबा, 10 वर्ष पुढे जाऊ नाही कळायचं. ए जाऊ काढणारच नाही. जाऊ 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 म्हणजे काय? नवऱ्याला काय पाहिजे? भाऊ पाहिजे. आता 10 वर्षाने आहे का भाव? एकच नंद्या. त्याला कुठे जा, कशी जाऊ यायची? आता इथनं पुढं वहिनी कळायची नाही, मावशी कळणार नाही, आत्या कळणार नाही, मावस भाऊ नाही, चुलत बहीण नाही, काका नाही, कुणीच नाही. हो, आता नाती बुडाली का? तर आपण त्याच्यावर काय केली? कुऱ्हाड केली. फक्त महाराष्ट्रातच ही पंचायत आहे. कर्नाटकात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा राज्यात ही कमी नाही, कमी नाही. 1 मिनिटात भजन करू, मग महाराज सत्कार करायचे 2 मिनिटात. आपल्या इथं मामाच्या समवेत असलेले 1961 ते 1966 या सभामध्ये आपण मामाच्या मूर्तीला मानतोय, मामा मूर्तीत पाहतोय आपण. पण दुंडाप्पा कांबळेंनी स्वतः मामाच्या संघ अंग संघ वागलेत, मामाचं बोलणं ऐकलंय, मामाचा आदेश ऐकलाय, मामाचं दर्शन ते आपल्या समोर आहेत. आता आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. भजन केलं की त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याला 1-2 मिनिटं बोलायची संधी द्यायची. आपण कोण 2 मिनिटं देणार? त्यांचाच अधिकार आहे सगळा, आपला काय अधिकार आहे तेव्हा? आता मी विठोबा रखुमाई भजन घेतो लगेच. विठोबा रखुमाई चला, आता 5 मिनिटांमध्ये आपण महाराज ते काढा ना, करंट लागेल. खाली वर गेला.
वरती बघा, वरती इकडे. सवंगडी जसे श्रीकृष्ण भगवानाचे गोपाळ होते ना सवंगडी, तसे आज आपलं भाग्य समजायचं ते प्रत्येक त्यांच्या अंगसंग वागलेले आणि त्यांचा सत्कार आपण सगळ्याच्या वतीनं केलेला आहे मामांनी. ते 2 अक्षर फक्त बोलतील. काय तुमचा अनुभव थोडे सांगा, थोडे 2 अनुभव. कुठं महाराष्ट्रात सांगा, महाराष्ट्रात सांगा, कर्नाटकात सांगा, जवळ आहे. हॅलो हॅलो, मी जे येऊन राहिलो अप्पाच्या वाडीला आलो. अप्पाच्या वाडीतनं मामा इकडे पंढरपुराकडे जत्रा करून कडुलीला जाऊन आपण ह्याला पंढरपुराकडे गेलो. पंढरपुराकडे जाताना आम्ही तिथंच राहिलो, कुठे सुरपुलीला. सुरपुलीला राहिल्यावर आजचे आजचे आम्ही ते हे करत आल्यानंतर मग मी आमचे काय घडतंय तर कुठलं एक आठवण असली तरी एक कशी आठवण धरती आहे. तर त्या काळात आम्ही मामा तिथे डोंगर घेत होता सुरपुलीचा डोंगर घेताना मग एवढे लोक असणार एवढे करणार. तिथे एक डोंगरावर त्याचं शेत होतं, कुणाचं आपलं कुंभारांचं शेत असलेल्यामुळं आम्ही तिथनं बकरी नेऊन हिंडवून आणत होतो. त्यांनी काय करत होतं, माझी मामाचे मेंढके म्हणून त्यांनी डांगार भाकरी आणि वडली चटणी आणलं आम्हाला सगळ्यांनी वाटप करून देत होते तिकडे गेल्यानंतर. मग वर डोंगरावर मग ते डोंगर बघून आम्हाला स्वतः आदमापूरला जाताना येताना त्या डोंगराची आठवण येऊन आणि त्या वेळेला आम्ही काय म्हणतो सर त्या कुंभारला अगदी आयुष्यमानात चांगलं ठेव असं म्हणून त्यानं आम्ही तिथे पाया पडतो, अजून बी पाया पडतो. आणि तिची आठवण मला विसरायला नाही. असे बरेच दिवस होईत गेलेलं आहे. तिथनं गड्डी सोडली, हमीदवाडला यायचं. हमीदवाडातून काय करायचं तिथं आता हमीदवाडला जायचं आहे रे, हरी पाटील आणि गणपप्पा डापले आणि दौरू डापले आणि भिकू पाटील हे साठी सांगायचं आता हमीदवाडला जायचं रे. होय कवा मामा, आता जागा सोडू रान रिकाम व्हायला लागले. तिथं हमीदवाड्यात आल्यानंतर तिथं कोण उसावर करणार, आम्ही काय यायला जमणार नाही मामा. अरे तिथं आहेत की माझी माणसं, कोण कोण आहेत, मारुती दंडवचे तिथं आहेत केले. होय मग तिथनं मेचक्याला जायचं. मेचक्याला तिथं कोण आहे, तिथं कुशाब पाटील आणि ह्यो शिरफा पाटील आहेत केले. असं म्हणत त्यानं दिवस काढत जायत होते. मग तिथनं दिवस काढून नंतर असते कुठे जायचं, गलगल्याला जायचं. तिथं चव्हाण म्हणून होतं आणि त्या डावऱ्याच्या शेतात तिथं बकरी बसत होती. तिथनं उठीलं कर्जाळला जायची. कर्जाळला जाऊन गेंगे म्हणून तिथं आडनावचा एक शेतकरी होता, त्याच्यात बकरी बसत होती. आणि रामू पाटलाच्यात काय असायचं तर तिकडलं धान्य जे आईत होतं ते धान्य सबंध रामू पाटलाच्यात ठेवत होते. वागर तुटलेले काय असेल ते तिथे ठेवून पुढे जायत होतं. मग कर्जाळ झाल्यावर ह्याला मुगळीला जायची. मुगळीला गेलं तर जानभा कुणकेकर, लक्ष्मी कुणकेकर आणि गुरव त्यांनी तिथे सगळे उसाबर करून त्यांच्या शेतात बकरी पाडत होतं. तिथनं ह्याला नंदाळला जायचं होतं. युट्यूब पाटील आणि महादू वडगाव म्हणून त्या गावात होता, त्याच्यात बकरी बसत होती. युट्यूब पाटील सारखा येत होता मामा बसे. अरे युट्या तू का टाइम काय केलास, गप की का मला काय लागलास तू पुढायला, तिकडे बघायला नको काय, अरे मला जीव गमत नाही रे म्हणून युट्यूब पाटलाला मामा म्हणत होता. म्हणायला लागतं ना ते आजचे तिथनं कुठे गेले, मग ह्या बरकाळ्याच्या शेतात गेली. मारुती बरकाळ्याच्या शेताकडे गेली. तिथे चकुत्र्याकडला त्यांनी सगळं बघितलं आणि त्या पाटलाच्या 100 एकर जमीन होती. त्या जमिनीत चकुत्र्याकडला मोठी बाबळीची झाडं तिथं सप्ता करायला चालू करल्याने मग तिथं कोडवाडी होय न हो तिथं सगळी जमली. ते मग तिथे रांग लागली.
तेव्हा त्यावेळेला तिथनं उठली तर समृद्धच्या बाबूराव समृद्धच्या सावकरच्या शेतात बकरी फोडतो ती जाऊपर्यंत मग तिथंच असायची. मग तिथं 2-4 नंबर त्याचा असं. मग त्याचं असते काय झालं तेव्हा मी ह्याच्या अगोदर बाबूराव सौंदर्याला बरं नव्हतं. बरं नसल्यामुळं काय झालं मग बरं नव्हतं लोक सांगायले मामा आणि बाबूराव सौंदर्या जगतोय का नाही काय की म्हणून सांगितल्यावर त्यानं मामा म्हणजे हे मी बघायला नव्हतो आणि सांगितलेलं दुसऱ्याने सांगितलेलं सांगायला लागलो. मग त्याने म्हणाल अरे ते बाबूराव सौंदर्या आता का म्हणतोय की म्हटले त्याला 12 वर्ष त्याला वरदान दिलेलं आहे. तिथनं म्हणतो थोडं म्हणतो मी 7 वर्ष त्याला वरदान देणार नाही कुणाला बाबूराव सौंदर्याला. मग तिथनं ती सौंदर्या मग दुसरी मी असताना बाबूराव सौंदर्या वारल्यावर काय केलं ते मोठा सावकर त्याच्यात रोका अडकून होता आणि ते संपूर्ण सगळं जेवण मामाला त्या मेतकं सोडल्यावर जेवण सगळं सौंदर्य सावकरच्या जेवण येत होतं. मग आम्ही काय केलं त्यावेळेला सांगितल्याबरोबर जेवण सगळं तो मरला. आता मला जगवायची त्याला काही इच्छा नाही मी 12 वर्ष त्याला जगवले म्हणून सांगितलं. आणि ते एकादश असून ते द्वादशीला त्यांनी येणार म्हणजे किती त्याच्यात 3 बायका एक कोळ्याची एक धनगरची आणि एक जैनाची. तो जैन एक बैल झोपून गाड्या टाकून त्यानं आलं तर गाडी भरून ती माणसं चौघ जण येत होत. बंद करू जय महात्मा गुरु महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुखकर्ता सुकारता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेमा कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटचंदोराची संते जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नाचा चितबारा चितगौरी चंद्रा चंदनाची ओटी कुंकुम के जोडा हिरे जयका मुक्त शोभा सोबरा रुंजून तेने पुरे करणी सागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदरती तांबर सर्वर वंदना चोरा सोंडा वक्र कोंडा श्रीनयना आश्रमाचा वट्टाई करना संकष्टी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर्गना. जय जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना प्रती. जय देव जय बालू मामा व श्री बालू मामा आरती आरती जय रामा. जय कंदर कुलाचा उद्धार झाला अवतरणे संत अक्षरधावाला आलोकानी त्यांनी चमत्कार केला भक्तीचे दर्शन भजन थाळीला. जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती आरती जय रामा. जय मेंढ्या रात्री तो नातानात मोठ्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने वागावे पण नाही होत हिम्मताला मामा शासन करीत. जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती आरती कैवल रामा. जय गोसावी रूपात भूगोत आले मामांचे त्यांनी तत्वा पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता दोषांना होई आशीर्वाद देता. जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती आरती कैवल रामा.